या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, वांद्रे वरळी सी लिंकवर 23 तारखेला एका कारला भीषण अपघात झालेला होता। वांद्रे वरळी सी लिंकवरील ही कार मात्र एका बड्या उद्योगपतीची अर्थात ही कार अंबानी परिवाराची असल्याची बातमी आता समोर येते। या संदर्भात आता स्पष्टता झालेली आहे। फुल स्क्रीनवर ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। 23 ऑक्टोबरला अर्थात बरोबर 2 ते 3 दिवसांपूर्वी हा अपघात झाला। कारचा नंबर होता 777। ही कार अंबानी या उद्योगपतींची होती असं आम्ही स्पष्ट सांगतोय, कारण पुढची दृश्य सुद्धा याला निश्चितच दावा करणारी आहेत, पुष्टी करणारी आहेत। 23 तारखेला या कारचा भीषण अपघात वरळी वांद्रे सी लिंकवर झालेला होता। ही कार चालवायला परवानगी आहे का, हा मुळात आता एक सवाल उपस्थित होतोय। ही दृश्य आपण पाहूया। हाच तो नंबर 777 MH01 777। ही कार अर्थातच अंबानी यांची ही कार जेव्हा एंटिलिया मधून बाहेर पडली तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय, जेव्हा मात्र सुरक्षा व्यवस्था सुद्धा या ठिकाणी तैनात होती। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कार ज्यावेळी ही वांद्रे वरळी सी लिंकवर येते तेव्हा मात्र ही सुरक्षा व्यवस्था कुठेच दिसत नाही। ही कार अतिशय महत्त्वाची आहे, कारण ही कार साधीसुधी नाही। ही कार अंबानी यांची आहे। इतकंच नाही तर या भीषण अपघातातून सुखरूप वाचल्यानंतर अनंत अंबानी दैव बलवत्तर असं म्हणत मात्र चरणी देखील शिर्डीतल्या या साईबाबांच्या चरणी लीन झाल्याची ही दृश्य सुद्धा आपण पाहतोय। ही दृश्य आदल्या दिवशी घडलेला हा सगळा प्रकार, या सगळ्या संदर्भात मात्र एक लिंक लावली जाते। अर्थात सायरस मेस्त्री अपघातावरून आपण काही धडा घेणार आहोत की नाही हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। सायरस मेस्त्री यांचा अपघात होतो, कुठलीही सुरक्षा व्यवस्था न घेता सायरस मेस्त्री हे या ठिकाणी दाखल होतात, ड्राईव्ह करण्याकरता निघतात आणि त्यावेळी मात्र अपघाताला ते सामोरे जातात आणि तिथं मात्र देशानं अतिशय महत्त्वाचा असा एक माणूस गमावलेला आहे, सायरस मेस्त्री। ही तीच दृश्य आहेत ज्यावेळी सायरस मेस्त्री यांच्या कारचा अपघात झालेला होता। तर दुसरी दृश्य मात्र आपण पाहतोय, ही दृश्य आहे 777। ही कार अनंत अंबानी अर्थात अंबानी कुटुंबियांची असल्याचं कळतंय। मात्र सायरस मेस्त्री यांच्या अपघातानंतर मात्र अनेक महत्त्वाचे वाहतुकीचे नियम देखील सरकारच्या वतीनं करण्यात येतात। त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे गाडीत कुठेही बसलेल्या व्यक्तीला आता मात्र सीट बेल्ट लावणं हे अतिशय बंधनकारक असणार आहे। आणि यानंतर कायदा करून सुद्धा आपण या कायद्यातून किंवा या घटनेतून काहीच धडा घेताना दिसत नाहीये। पहिले पाढे 55 अशी स्थिती आपली पाहायला मिळते, किंबहुना बड्या उद्योगपतींची सुद्धा फार काही वेगळी अवस्था नाहीये। याविषयी अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, इतकी महागडी कार, ती देखील अर्थात तिचा वेगही तितकाच मोठा, ही कार मुंबईतल्या रस्त्यांवर चालवण्यास परवानगी आहे का? दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ही कार चालवत असताना अंबानी कुटुंबियांपैकी कोण होतं या कारच्या ड्रायव्हिंग सीटवर, कोणाच्या हाती हे स्टेअरिंग होतं? तिसरं, सुरक्षा व्यवस्था का घेतली नाही? या सगळ्या संदर्भात मात्र अनेक सवाल उपस्थित होत आहेत। 80चा हा सगळा स्पीड असताना मात्र इतक्या घडामोडी घडत असताना वरळी सी लिंकवर 80चा स्पीड कसा काय चालतो? या संदर्भात CCTV पाहून का कारवाई केली जात नाही असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। कायदा सुव्यवस्था आपण धाब्यावर बसवली आहे का? अगदीच बरोबर आहे लाघवी, आपण पाहतो ही काही पहिलीच घटना नाहीये अशा पद्धतीची, कारण वांद्रे वरळी सी लिंक वरती ज्या पद्धतीत आपण पाहतोय 23 तारखेलाच म्हणजेच अवघ्या 3 ते 4 दिवसांपूर्वीच एक कार जी आहे जिचा अपघात होतोय, आणि ही कार एक साधी सुधी कार नाहीये, तर एक उच्च दर्जाची ही कार आहे।
आणि महागडी कार आहे. आपण जर पाहिलं तर सांगितलं जात होतं, एक वेगळीच चर्चा जी आहे ती सुरू होती, कारण अंबानी कुटुंबियाची ही कार असल्याचं सांगितलं जात होतं. पण आता लोकशाहीने ज्या पद्धतीत खुलासा केलेला आहे तर स्पष्टीकरण देखील तितकंच झालेलं आहे, कारण ही कार जी आहे ती अंबानी कुटुंबातलीच आहे आणि सांगितलं जातंय या कारचे ओनर जे आहे ते सांगितलं जातंय मुकेश अंबानीची ही कार आहे असं देखील म्हटलं जातंय. कारण आपण जर पाहिलं तर या गाडीचा वेग अगदी आपण जर पाहिलं तर हायवेवरती या कारचा जो वेग असतो तो 80च्या आसपास असायला पाहिजे, पण जवळपास हा जर आपण अपघात पाहिला तर जवळपास या गाडीचा वेग जो आहे तो 130 ते 150च्या आसपास हा वेग जो आहे तो पाहायला मिळाला. आणि अशा वेगात ही गाडी अशा ठिकाणी चालवणं मोठी कारवाई या ठिकाणी होऊ शकते. पण आपण जर पाहिलं तर पोलीस प्रशासनाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली पाहायला मिळत नाहीये. सामान्यांना एक नियम लागू करायचा आणि बड्या उद्योगपतींना किंवा अर्थात प्रतिष्ठित व्यक्तींना एक वेगळा नियम लागू करायचा असा एक नवा कायदा आपण आणलेला आहे का? अगदी ज्या पद्धतीत आपण पाहतोय सर्वसामान्यांना जे कायदे लागू आहेत तसेच कायदे या उच्च दर्जाच्या गाड्या असो किंवा मग उच्च दर्जाची जी लोक आहेत त्यांना देखील लागू होतो. पण ही घटना पाहिल्यानंतर आपण बोलू शकतो की ज्यावेळी ही या गाडीचा ज्यावेळी अपघात झाला त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तिथून ही गाडी जेव्हा दुसरीकडे हटवण्याचं काम सुरू होतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर सुरक्षा व्यवस्था जी आहे ती त्या ठिकाणी तैनात होती आणि त्याच्या मधोमधच ही गाडी जी आहे ती बाजूला हटवण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर या गाडीचा कुठेही उल्लेख करण्यात आला नव्हता ही गाडी कोणाची आहे, मात्र ड्रायव्हिंग सीटवरती कोण होता. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ड्रायव्हिंग सीटवरती बसलेला जो व्यक्ती होता त्यांनी सीट बेल्ट लावलेला होता की नाही हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ज्या पद्धतीत आपण पाहिलं महिनाभरापूर्वी सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला आणि या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर गाडी चालवताना जी काळजी घेतली गेली नव्हती तसंच काही असं याच देखील परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण ही गाडी जी आहे महागडी गाडी आहे आणि जर गाडीचा नंबर पाहिला तर 777 आणि जी दृश्य आपल्याला सांगतात तर ही गाडी जी आहे ती अंबानी कुटुंबियाच्या घरातून बाहेर पडलेली आहे आणि थेट ही गाडी आपल्याला दुसऱ्या क्षणाला सी लिंक वरती पाहायला मिळते. मात्र ही गाडी जर पाहिलं तर सांगितलं जात होतं की लांब पल्ल्याचा प्रवास जो आहे म्हणजेच ही गाडी जर आपण पाहिली तर शिर्डीवरनं दर्शन करून ही गाडी जी आहे ती पुन्हा एकदा घराकडे निघाली होती आणि त्याच दरम्यान 23 ऑक्टोबरला हा अपघात झालेला आहे आणि भरधाव वेगामध्ये ही गाडी होती त्यामुळे अपघात झालेला आहे. सुदैवाने आपण जर पाहिलं तर कोणाचाही त्या ठिकाणी मृत्यू झालेला नाहीये किंवा कोणालाही दुखापत झालेलं नाहीये. शिर्डीला हीच गाडी घेऊन अंबानी दाखल झालेले होते, शिर्डीला हीच गाडी पोहोचलेली होती. अगदी ज्या पद्धतीत आपण या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला तर पोलीस प्रशासन जे आहे ते अद्यापही या गोष्टीला मान्य करायला तयार नाहीयेत. माझं असंच म्हणणं आहे की पोलीस कुठेतरी यांना संरक्षण देत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. कारण प्रत्येक वेळी आपण जर पाहिलं तर अशा उच्च दर्जाच्या लोकांना का म्हणून त्यांच्या चुका वेळोवेळी पडद्यामागेच ठेवल्या जातात आणि का समोर आणण्याचा प्रयत्न करत नाहीत. मात्र किती पैसे या ठिकाणी दाबले गेले असतील असा देखील मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय. मात्र कारवाई कधी होणार आणि अशा उच्च कारने प्रवास करण्याचा परवानगी जी आहे ती सी लिंक वरती आहे की नाही हे देखील प्रश्न मोठे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मात्र अंबानी कुटुंबियातली ही महागडी गाडी आता कुठे आहे आणि पोलीस प्रशासन मीनाक्षी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा अपघात ज्या रात्री झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनंत अंबानी हे शिर्डीत दाखल झालेले होते. दैव बलवत्तर होतं आणि त्यानंतर मात्र दैव कृपेनं आपण वाचलो असं म्हणत नतमस्तक होणारे हे अनंत अंबानी या दृश्यात आपण पाहतोय. हा अपघात बरोबर एक दिवस आधी झालेला होता 23 तारखेला रात्री आणि 24 तारखेला अनंत अंबानी शिर्डीत पोहोचलेले होते. एकीकडे मुद्दा हाच उपस्थित होतोय की वेगावर नियंत्रण कसं ठेवणार या संदर्भात कायदा सरसकट सगळ्यांना समान असणं खरं तर गरजेचं आहे. सर्वसामान्यांना आपण म्हणायचंय की 80चा स्पीड ठेवावा, इथं मात्र 130, 140, 150 वेगावर कसलंही नियंत्रण नाहीये. यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता आता मात्र कुठली यंत्रणा तयार होणार आहे का, किंबहुना यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून यंत्रणा पुढे येणार आहे का, बोलती होणार आहे का?
अगदीच बरोबर लाघवी, कारण आपण जर पाहिलं तर 23 ऑक्टोबरला या तारखेला बांद्रा वर्ली सी लिंक वरती ही एक जी कार आहे आणि ज्या कारचा अपघात होता ही साधीसुधी कार नाहीये. कारण अगदीच दृश्य पाहिले तर मोठी महागडी गाडी आहे आणि स्पष्टपणे आपल्याला कळालेलं आहे की ही गाडी अंबानी कुटुंबातलीच आहे आणि ज्या पद्धती आपण पाहिलं अंबानीची ही गाडी असणं हे मोठी गोष्ट आहे. मात्र सी लिंक वरती अशा पद्धतीने भरधाव वेगाने त्या ठिकाणाहून प्रवास करणं 130च्या वरती गाडीची स्पीड असणं म्हणजे खूप मोठी कारवाई होण्यासारखं आहे त्या ठिकाणी. मात्र आपण जर पाहिलं तर हायवेवरती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लिहून देखील दिलेलं असतं की कोणत्या स्पीडवरती कोणती गाडी हायवेवरती मीनाक्षी काही सेकंद तुम्हाला थांबवते. ही दोन दृश्य आपण पाहूया. मीनाक्षी काही सेकंद तुम्हाला थांबवते. ही दोन दृश्य फार महत्वाची आहेत. एकीकडे 23 ऑक्टोबर 2022 अंबानी परिवाराच्या या कारला अपघात होतो. दुसरीकडे सायरस मिस्त्री अपघातात जीव गमावतात. 4 सप्टेंबर 2022 ही दृश्य आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र 23 ऑक्टोबरला अनुचित काही प्रकार घडला नाही, मोठी काही घटना घडली नाही. नाहीतर हे मुंबई करता अतिशय दुर्दैवी खरं तर बाब म्हणावी लागेल. मीनाक्षी, मला याच मुद्द्यावर यायचंय. अंबानी असू देत, मिस्त्री असतील, हा देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय एक महत्त्वाचा परिवार मानला जातो, संपत्ती मानली जाते. असं असताना या सगळ्यांसंदर्भात उच्च प्रतिष्ठित व्यक्तींची अर्थात अतिशय उच्च अशा व्यक्तींच्या सुरक्षेचा देखील मुद्दा हा तितकाच महत्त्वाचा असतो. आणि या सगळ्या संदर्भात मात्र मुंबई पोलीस असू दे, महाराष्ट्र पोलीस असू दे, यांची सुरक्षा व्यवस्था रात्रीच्या वेळी 23 ऑक्टोबरला या कारला का मिळाली नाही? किती घेणं धुडकावलं? ही रेस होती का? वरई सी लिंकवर ही रेस लावलेली होती का? कारण बऱ्याचदा असं म्हटलं जातं उच्च प्रतिष्ठित व्यक्ती आणि त्यांची मुलं या ठिकाणी रात्रीच्या वेळी मात्र अगदी बेफानपणे गाड्या चालवतात आणि त्यांना काही निर्बंध नसतात, त्यांना काही वेग नसतो, बेफान होऊन या ठिकाणी रेसिंग केलं जातं. हा त्यातलाच प्रकार होता का? आणि म्हणून या ठिकाणी सुरक्षा धुडकावली गेली? मीनाक्षी, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. कारण रात्रीच्या वेळी बऱ्याचदा आपण जर पाहिलं तर बांद्रा सी लिंक असो किंवा मग रेक्लेमेशन हा संपूर्ण परिसर जर आपण पाहिला तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कार रेसिंग असो, बाईक रेसिंग असो, यासाठी लोक जी आहेत ती बाहेर पडतात आणि अशीच काही दृश्य जी आहेत ती या अपघातावरनं देखील अनुभवायला पाहायला मिळतात. कारण त्या ठिकाणी रेसिंग लागली होती का हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. म्हणून ही कार वेगाने धावत होती का हा देखील प्रश्न आहे. मात्र पोलीस प्रशासन या एवढ्या रात्री भर रात्री त्या ठिकाणी कुठे होते? आणि दुसरी गोष्ट मात्र त्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने का ही गोष्ट बाहेर काढली नाही? मात्र ही गाडी कोणाची होती? जर त्या ठिकाणी अपघात झाला असता आणि कोणी दुर्दैवाने त्या ठिकाणी मृत्यू पावले असते तर ही गोष्ट लपून राहिली नसती. पण मात्र मृत्यू कोणाचाही झाला नाही, कोणालाही दुखापत झालेली नाही. त्यामुळे मीनाक्षी, मृत्यू होईपर्यंत आपण वाट पाहणार का? मीनाक्षी, ही इतकी मोठी घटना होईपर्यंत आपण वाट पाहणार का की हा सगळा प्रकार होतो या संदर्भात बोलण्यास कुणीच पुढे येत नाही, किंबहुना यावर कारवाई सुद्धा होत नाही? हा दुर्दैवी प्रकार आहे. अगदी ज्या पद्धतीत आपण पाहतोय लाघवी की उच्च दर्जाची लोक आणि अंबानी सारखे इतके मोठे व्यक्ती त्यांची ही कार आहे हे स्पष्टपणे खुलेआम आपण म्हणू शकतो. कारण या कारवरती ज्या पद्धतीत नंबर देण्यात आलेला आहे 777 आणि ज्या पद्धतीत आपण पाहतोय ही गाडी जी आहे ती अंबानीच्या घराकडनं बाहेर निघालेली आहे आणि दुसऱ्या दिवशी थेट अंबानी जे आहेत, अनिल अंबानी जे आहेत ते शिर्डीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मात्र यापूर्वी 1 महिन्यापूर्वी आपण जर पाहिली तर अनंत अंबानी, मीनाक्षी, अनंत अंबानी हे या ठिकाणी दाखल झालेले होते. मीनाक्षी, अनंत अंबानी हे शिर्डीत दाखल झालेले होते. आपण ही दृश्य पुन्हा एकदा पाहूया. हा नेमका काय प्रकार झालेला आहे? ॲक्सिडेंट झाल्यानंतर या कारचं रूप कसं होतं ते आपण पाहणार आहोत. मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता. बातमी पुन्हा एकदा आपण पाहूया. आधीची गाडी आणि त्यानंतर ॲक्सिडेंट झालेल्या या कारचं रूप, यावरून ॲक्सिडेंट किती भीषण होता याची स्पष्टता होते. हीच ती 777 कार जेव्हा अर्थात अँटेलिया
या अंबानी कुटुंबियांच्या निवासस्थानातून बाहेर पडली आणि जेव्हा या कारला मात्र चोख सुरक्षा व्यवस्था होती, या कारचा स्वतःचा सुरक्षा व्यवस्थेचा कॉन्वो होता। ही दृश्य आपण पाहूया। ही कार बाहेर पडते अँटिलियामधून 777 सुरक्षा व्यवस्थेत, कडेकोट सुरक्षा व्यवस्था, बंदोबस्त आणि या सुरक्षा व्यवस्थेतून ही कार बाहेर पडली। मात्र जेव्हा 23 ऑक्टोबरला ही कार वरई सी लिंकवर येते, 23 ऑक्टोबरची दृश्य पाहूया। जेव्हा ही कार 23 ऑक्टोबरला वरई सी लिंकवर येते तेव्हा मात्र सुरक्षा व्यवस्था नसते। 777 हीच ती कार, फेरारी गाडी 777, या कारला वरई सी लिंकवर कुठेही सुरक्षा व्यवस्था नाही। सकाळच्या सत्रात मात्र सुरक्षा व्यवस्थेत बाहेर पडलेली ही कार रात्रीच्या अंधारात मात्र सुरक्षा व्यवस्था नाकारते। यानंतर मात्र अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होताना दिसत आहेत। रात्री नेमकं काय घडत होतं? या रात्री काही रेस लावण्यात आलेली होती का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उच्च प्रतिष्ठित जनता जेव्हा आपला जीव गमावते तेव्हा मात्र कायदा होतो। सगळ्यात महत्त्वाचं आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपण जीव गमवेपर्यंत वाट पाहणार का, हा एक मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय। त्याहून महत्त्वाचा म्हणजे सायरस मिस्त्री यांच्या या अपघाती निधनानंतर केवळ आपण चर्चाच करणार का, केवळ कायदेच करणार का? या कायद्याची अंमलबजावणी कधी होणार? अंमलबजावणी झाल्यानंतर मात्र या कायदा मोडणाऱ्यांवर काय कारवाई होणार आणि किती लवकरात लवकर कारवाई होणार, यावर मात्र अनेक सवाल आज उपस्थित होत आहेत। सायरस मिस्त्रींचा अपघात होतो आणि त्यानंतर मात्र सीट बेल्ट लावण्यासंदर्भातला कायदा होतो, पण त्यानंतर मात्र अंबानी परिवार यातून काही धडा घेताना दिसत नाहीये। कारण सुरक्षा व्यवस्था नसताना वरई सी लिंकवर ही कार बाहेर पडते आणि त्यानंतर मात्र अपघात होतो। हा मुद्दा लोकशाहीनं उपस्थित केलेला आहे आणि अर्थात या मुद्द्यावर मात्र आता काय नेमकी कारवाई होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण या सगळ्या संदर्भात मात्र अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। वेगावर नियंत्रण नाहीये, कायद्यावर नियंत्रण नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षा व्यवस्था नाकारली जाते। सर्वसामान्यांना एक कायदा करायचा आणि उच्च प्रतिष्ठित लोकांना मात्र दुसरा कायदा करायचा, हाच कायदा आपण देशात अंमलबजावणी करणार आहोत का, हा सवाल या निमित्तानं लोकशाही उपस्थित करते आणि या सवालाचं उत्तर मात्र आज राज्य सरकारला द्यायचं आहे।